स्त्रीचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य यावर घराघरात चर्चा केली जाते. कधी सिरियस नोटवर तर कधी चेष्टा मस्करीचा विषय म्हणून. आजकाल वयाच्या अगदी 35 नंतरच स्त्रीला शारीरिक व्याधींना आणि मानसिक त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. शरीरात होणाऱ्या बदलांमुळे, हार्मोनल इम्बॅलन्समुळे ॲसिडिटी, शुगर, मायग्रेन, थायरॉइड, एन्झायटी, डिप्रेशन हे आजार पाठीशी लागत आहेत. पण हे असं का होतं? तर याची अनेक कारणं आहेत. बदलती जीवनशैली, चुकीचा आहार, विभक्त कुटुंब पद्धती, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव ही कारणे तर आहेतच, पण याशिवाय आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे भारतीय स्त्रियांची मानसिक जडणघडण. स्त्रिया या अतिशय प्रेमळ, हळव्या आणि सहनशील असतात. स्वतःच्या ध्येयासाठी धडपडणाऱ्या त्या संसारात पडल्यानंतर मात्र स्वतःकडे दुर्लक्ष करणं, सतत इतरांचा विचार करणं, आपला आधार दुसऱ्यामध्ये शोधणं, दुसऱ्यांना आनंद देऊन त्यात आपलं समाधान शोधणं, मायेच्या, सांत्वनाच्या स्पर्शासाठी असूसलेलं असणं असा त्यांचा स्वभाव असतो. संसारासाठी त्या अनेक गोष्टी करतात. नवऱ्याचं, मुलांचं सारं करणं, सासरच्यांची मर्जी राखणं, सासर माहेर या दोन्ही डगरी सांभाळणं, या आणि अशा अनेक गोष्टी त्या तडजोड करत पार पाडत असतात. परंतु ज्यांच्यासाठी या सर्व गोष्टी करत असतात त्यांना कुणालाच याची जाणीव नाही किंवा त्यांच्या कामाची दखल घेतली जात नाही. साधे कौतुकाचे 4 शब्द देखील वाटायला येत नाहीत याची जाणीव त्यांना 40च्या आसपास होते. मग त्यांना त्रास होऊ लागतो. मुलंही मोठी झालेली असतात, त्यांच्या विश्वात मग्न असतात आणि मग त्या एकट्या पडतात. एकाकीपणा जाणवू लागतो. नवरा त्याचे काम, कंपनी, ऑफिस, मित्र, पार्ट्या यात बिझी असतो आणि या वयात बायकोला होणारा मानसिक त्रास समजून घेण्यात तो कमी पडतो. समजून न घेणाऱ्या व्यक्ती, मुलांच्या करिअरचे टेन्शन, जवळच्या व्यक्तीसोबत झालेला वाद, अपमान, जवळच्या नातेवाईकाचा झालेला मृत्यू या सर्व गोष्टीने स्त्री मानसिकदृष्ट्या खचते. सुरुवातीला मानसिक आघात पचवण्याची ताकद या वयात तिची कमी पडत जाते. कुठेतरी वाटणारा एकटेपणा आणि सगळं असून सुद्धा काहीच नसल्याची भावना तिच्या मनात येते. या वयात तिची मानसिक गरज प्रचंड वाढते. स्त्रीच्या खूप काही अपेक्षा नसतात. खूप दागिने, खूप साड्या यापेक्षाही तिला काय हवं असतं तर तिच्या अस्तित्वाची दखल, तिच्या स्वाभिमानाला दिली जाणारी किंमत, तिने केलेल्या कष्टाची जाणीव आणि कौतुकाचे 4 शब्द एवढीच तिची माफक अपेक्षा असते. तिला भावनिक आधाराची गरज असते. तिच्यासाठी दिल्या जाणाऱ्या वेळेची गरज असते. तिची बाजू कोणीतरी मन लावून ऐकून घेणाऱ्या व्यक्तीची गरज असते. परंतु हे सर्व न घडल्यामुळे ती रडते, खचते आणि चिडते. रडत रडत काढलेल्या रात्री, अपुरी झोप, अतिविचार, जेवणाकडे दुर्लक्ष यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होऊन ॲसिडिटी, शुगर, थायरॉइड, मायग्रेन, एन्झायटी, डिप्रेशन हे आजार मग तिच्या पाठीशी लागतात. या परिस्थितीत तिच्या भावना समजून घेण्यापेक्षा घरातल्या व्यक्तींकडून मात्र दुर्लक्ष केलं जातं आणि तिचा मानसिक त्रास, शारीरिक त्रास हा पुरुषांसाठी चेष्टेचा विषय बनला जातो. त्याचाही तिला प्रचंड त्रास होतो. हा त्रास पुरुषांना का होत नाही तर त्यामागेही कारण आहे, ते म्हणजे पुरुषांची जडणघडण. मुळात पुरुषांच्या शरीरात कोणतेही बदल होत नाहीत. कुठल्याच गोष्टी पुरुष जास्त मनावर घेत नाहीत. त्यांना आर्थिक स्वातंत्र्य असते, निर्णय स्वातंत्र्य असते. नवीन घरात जाऊन त्यांना त्यांचे स्थान निर्माण करायचे नसते आणि मुळातच भारतीय संस्कृतीत जावई म्हणून त्यांना जो मान दिला जातो तो सून म्हणून तिला कुठंच दिला जात नाही. स्त्रीला सून, भाऊजाई, जाऊ, काकू, मामी या नात्यात सर्व कर्तव्य पार पाडून अस्तित्व टिकवावे लागते, तरीही तिला दुय्यमच वागणूक दिली जाते. म्हणूनच स्त्रियांना मानसिक त्रासाला जास्त सामोरे जावे लागते आणि मग ती रडकी, चिडकी म्हणून चेष्टेचा विषय ठरते. परंतु टिंगलटवाळी न करता तिची बाजू ऐकून घेतली जात नाही. तिचा आनंद कशात आहे याचा का विचार केला जात नाही? खरं तर स्त्रीला मानसिक सुख देणं अगदी सोपं आहे. तू किती छान दिसतीयस, तू होतीस म्हणून काम झाले, हा रंग तुझ्यावर खूपच खुलून दिसतो, तू घर, ऑफिस किती छान सांभाळतेस, सगळंच कसं छान मॅनेज करतेस, आज भाजी छान झाली होती, तू आहेस म्हणून मी निर्धास्त.
तुझी चॉईस नेहमी छान असते. तू किती करतेस सगळ्यांसाठी आणि तेही आनंदाने. या अगदी छोट्या छोट्या वाक्याने तिला आनंद होतो. तिला आणखीन बळ येतं, कामाचा हुरूप येतो. पण ही साधी वाक्य देखील म्हटली जात नाहीत. परंतु ती कुठे चुकते यावर मात्र चर्चा केली जाते. पुरुष तर सोडा, पण प्रत्येक घरात ही वाक्य एका स्त्रीकडून तरी दुसऱ्या स्त्रीला म्हटली जातात का? किती स्त्रिया ही वाक्य दुसऱ्या स्त्रियांना म्हणतात? त्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुमचं मनापासून कौतुक. एक स्त्री देखील दुसऱ्या स्त्रीचं तोंड भरून कौतुक का करू शकत नाही? आपण स्त्रियांनी तरी एकमेकींच्या कामाचं कौतुक केलं पाहिजे, मानसिक आधार दिला पाहिजे, सल्ला देण्यापेक्षा तिचं ऐकून घेतलं पाहिजे. मानसिक खच्चीकरण न करता कौतुकाच्या थापेने आनंद दिला पाहिजे, आत्मविश्वास वाढवला पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुळात आपल्याला काय दुःख आहे, आपल्याला कशाचं वाईट वाटत आहे, हे प्रत्येक स्त्रीनं आधी स्वतःपाशीच मान्य केलं पाहिजे आणि जवळच्यांना ते सांगण्याचं धाडस केलं पाहिजे, तर त्या सुखी होतील. कुणीही कौतुक केल्यानंतर आनंद होतो ही नैसर्गिकच गोष्ट आहे. पण कोणी कौतुक नाही केलं तर हिरमुसून जाण्याची गरज नाही. आपल्या आनंदासाठी कोणाच्या कुबड्यांची वाट पाहू नका. जे कौतुक करतात, जे तुम्हाला महत्त्व देतात, अशा व्यक्तींना मनापासून जपा. त्यांच्या सहवासात आनंदी राहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला गरज आहे ती आपल्या स्वतःच्या आरोग्याची. यासाठी व्यायाम, योगासने, मेडिटेशन यांच्याशी मैत्री केलीच पाहिजे. म्हणजे 40शीतील सर्व त्रास दूर होतील आणि निरोगी आणि मानसिकदृष्ट्या आनंदी आयुष्य आपल्याला जगता येईल.